संगमनेर आणि अकोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय अमोलजी खताळ, खरं आपल्या गावचं भूषण जे मुंबईमध्ये डॉक्टरी व्यवसाय करतात आणि मी अनेक वेळा पाहिलेलं आहे मुंबईमध्ये की जे शिंदे साहेबांच्या अत्यंत जवळचे आहेत, ते आपले सर्वांचे डॉक्टर माननीय जालिंदर भोर, ठाकर समाजाला एकत्र घेऊन खऱ्या अर्थानं लढाई करणारे आपल्या तालुक्यातील आणि आदिवासीसाठी सतत झटणारे माजी सभापती माननीय मारुती मेंगाळ, माननीय जगनशेठ देशमुख, माझे मित्र शांताराम गजे, सुशांतजी गजे, बाळासाहेब भोर, प्रकाश पाचपुते, मुकुंदजी भोर, दीपक कासार, आनंदगिरी, रोहिदास जाधव, सुभाष गायकर, योगेश पापड, जावेद जागीरदार, राजूभाऊ नाईकवाडी, संगमनेरचे सोनोजीचे सानप, पाडण्याचे जयराम, अनेक असे लोक आहेत की जे अनेक गावचे सरपंच, कार्यकर्ते, उपस्थित बंधूंनो, खरं म्हणजे ओम तुमचं नाव घेतलं आहे मी, ओम नाईकवाडी आमचे ओम फार जुने मित्र आहे, माझे फार चिंतक मित्रांनो. खरं म्हणजे प्रथमतः आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो की आपण सर्वांनी माझं ज्या पद्धतीनं स्वागत केलं खुल्या मनानं आणि आनंदानं, त्याबद्दल आणि खऱ्या अर्थानं सर्वांनी आपल्या अकोले तालुक्यातील तमाम जनतेनं सांगितल्याप्रमाणे 58,000 मतं देऊन मला देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर लोकसभेमध्ये पाठवलं. या निमित्तानं मी तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो. आपला माणूस आपल्यासाठी भूमिका त्यावेळेला होती, आजही माझी तीच भूमिका आहे. त्याच भूमिकेतून मी आपल्यासमोर आलेलो आहे आणि माझी भूमिका शेवटच्या श्वासापर्यंत राहील. ज्या भूमीमध्ये मी जन्माला आलो त्या भूमीचे खरे संस्कार माझ्यामध्ये आहेत, त्या मातीचे संस्कार माझ्यामध्ये आहेत. मी कुठे जगात गेलो, कुठे देशात असलो, दिल्लीत असलो, नोकरीच्या निमित्तानं मी ज्या ज्या वेळेला जिल्ह्यामध्ये बाहेर फिरलो त्यावेळेला या मातीच्या संबंधानं आमच्या आशिवासी बांधवावर त्या माहितीचा नेहमी सुगंध दरवळत ठेवायचं काम मी केलं. आमचा भाग कसा, आमचे लोक कसे, आमची माणसं कशी, आमच्या आया बहिणी कशा, हे मला सतत माझ्या मनामध्ये जे सद्भाव जो आहे मनामध्ये तो नेहमीच व्यक्त व्हायची जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे मी तो प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वांनी, आपल्याला सर्वांना माहिती आहे की माझ्या कामाची ओळख मी साईबाबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना, मग त्या औषधोपचाराची असेल, ऑपरेशनची असेल, माझ्या गावचा माणूस, माझ्या तालुक्यातला माणूस, माझ्या भागातला माणूस आला की मी तत्परतेनं त्याला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नोकरीमध्ये अकोला, संगमनेर, बाकी कुठल्याही तालुक्यातला माणूस आला जो अडलेला नडलेला आहे त्याला मार्गदर्शन करण्याचं, सल्ला द्यायचं, त्याचं हित जपायचं काम मी सतत करत आलेलो आहे. मला सांगायला आनंद वाटेल की ज्या कुणाचे प्रश्न कोणत्या अधिकाऱ्यामार्फत सुटत नसायचे ते प्रश्न, जटिल प्रश्न, क्रिटिकल प्रश्न माझ्यासमोर घेऊन आपल्या भागातील अनेक जिल्ह्यातील लोक माझ्याकडे यायचे आणि ते प्रश्न सोडवायचा मी प्रयत्न करायचो. आणि खरं तुम्ही म्हणाल्यापासून जसं देवठाणच्या वाडीवर मी गेलो, आपल्या भागात आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये खासदार हा पहिला पाऊल ठेवणारा त्या गावामध्ये, वाड्यामध्ये, म्हणून माझा नावलौकिक मला प्राप्त झाला. धर्माचा खासदार म्हणून मला नावलौकिक प्राप्त झाला. आणि मी माझ्याकडे येणारा कोणता माणूस हा कोणत्या पक्षाचा, कोणत्या विचाराचा, कोणत्या याचा मी कधी पाहिला नाही आणि हा विचार केला नाही.
आणि ह्या सगळ्या ज्या भावना आहेत ह्या भावना घेऊनच मी पुढची वाटचाल करत आहे आणि आज त्या भविष्यामध्ये हीच माझी वाटचाल राहणार आहे. खरं म्हणजे या ठिकाणी मान्य खताळ साहेब, मान्य जालिंदर भोर साहेबांनी किंवा आपण सर्व वक्त्यांनी मला जे सांगितलेलं आहे की शासनाच्या, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आपल्या तालुक्यासाठी आणण्यासाठी, या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आणण्यासाठी निश्चितपणानं आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण चांगल्या प्रकारची कृती लढाई करणार आहोत. खरं म्हणजे आदरणीय शिंदे साहेबांचं मी फार जवळून काम शिवसेनेमध्ये असताना पाहिलेलं आहे. 90 ते 14 बरोबर होतो. झोकून देणारा माणूस, काम करणारा माणूस, गरिबांची जाणीव असलेला माणूस, वेदना जपलेला माणूस. अमोलजीने सांगितलं त्याप्रमाणे अनेक योजना आहेत की या राज्याला प्रेरक ठरलेल्या आहेत, या राज्याला मार्गदर्शक ठरलेल्या आहेत आणि देशाला सुद्धा मार्गदर्शक ठरलेल्या आहेत. लाडकी बहीण ही योजना अनेक राज्यांनी स्वीकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. गरिबांची जी मदत देण्याचं जे काम आहे त्यासाठी निधी उपलब्धीची गोष्ट मदतीचं असेल, अनेक चांगल्या चांगल्या योजना आहेत. त्याचा उहापोह मी जास्त करत नाही, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून राज्यातल्या सर्व योजना, केंद्रातल्या सर्व योजना आपल्या भागामध्ये आणण्यासाठी आपल्याला एक वेगळी कार्यपद्धती करावी लागणार आहे. आणि म्हणून पुढच्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांना साथीला घेऊन आमदार साहेब, मी, डॉक्टर, आपण सर्व मिळून या तालुक्यामध्ये खूप चांगलं काम करायचा प्रयत्न करू. संगमनेर तालुक्यामध्ये चांगलं काम करायचा प्रयत्न करू. मतदारसंघामध्ये चांगलं काम करायचा प्रयत्न करू. आणि आपल्यासाठी मी सांगू इच्छितो की माझा दरवाजा सतत आपल्यासाठी उघडा आहे. आपण कधीही आपली समस्या, प्रश्न घेऊन माझ्याकडे या, तो सोडवण्यासाठी माझी तत्परता असेल, माझा प्रयत्न असेल. आणि प्रश्न कसा सोडवायचा हे मला पुरेपूर माहीत आहे. त्यामुळे प्रश्न माझ्यासमोर आल्यानंतर तो सोडवण्यासाठी माझी कटिबद्धता निश्चितपणे मी पणाला लावीन. खरं म्हणजे आपल्या या भागासाठी अनेक भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं खूप काही गोष्टी करण्यासारख्या. आपला आदिवासी पट्टा आहे, त्या भागासाठी खरं म्हणजे आपल्याला जे पश्चिमेचं पाणी वाहून जाणार आहे आणि त्यामुळे जे पाणी अडवायच्या बाबतीमध्ये मी ज्यावेळेला खासदार त्यावेळेला लोकसभेत, राज्यात देखील या विषयाची खूप मांडणी केली, चर्चा केली. सुदैवाने 8 आता याचे नवीन प्रोजेक्ट तयार होत आहेत. केंद्राचा, राज्याचा पैसा यासाठी उपलब्ध होत आहे आणि जवळजवळ 115 TMC पाणी या भागाला वळवलं जात आहे. ते पाणी पुढे न्या, तुम्हाला न्यायचं असेल तर. परंतु आमचा संगमनेर असेल, अकोला असेल, मतदारसंघ असेल, हा जो जिरायत आहे तो पहिला सुजलाम सुफलाम करा आणि मग पुढे न्या, असा देखील आपल्याला मागणी, लढाई भविष्यामध्ये ठेवावी लागणार आहे. निवडणुकीच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना माहीत आहे की निवडणुकीचं धरण होण्यासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न आपण त्यावेळेला केले त्याचा परिणाम आज आपला भाग, काही पुढचा भाग सुजलाम सुफलाम झाल्यासारखा दिसतो आहे. अजूनही खूप भाग वंचित आहे आणि या वंचित भागाला पाण्याची खूप गरज आहे. आणि म्हणून प्यायचं पाणी असेल, जमिनीच्या सिंचनाचं पाणी असेल, पाटपाण्याचे विषय असतील, मग गोदावरी खोरं, प्रवरा खोरं, मुळा खोरं, या खोऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्यासाठी देखील आपल्याला भविष्यामध्ये खूप प्रयत्न करावे लागतील. खरं म्हणजे आमचा आदिवासी भाग अकोले तालुक्यातला, इथे अनेक योजना आपल्याला आणता येतील. खरं म्हणजे त्या योजना आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारचे देखील आपल्याला प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार. खरं म्हणजे हा भाग आपला संपूर्ण मतदारसंघ, मी नेहमी सांगत आलो, लोकसभेत सांगितलं, माझ्या अनेक भाषणातून आणि अनेक कार्यक्रमामध्ये मी सांगतो, हा धर्माचा मतदारसंघ आहे. इथे रामायण आहे, इथे महाभारत आहे, इथे स्कंदपुराण आहे आणि म्हणून त्या खुणा पण आहेत. आपलं अगस्त्य ऋषी जगातलं एक मोठं तीर्थक्षेत्र आहे की रामाला वनवास पूर्ण केल्यानंतर जाताना जो धनुष्यबाण दिला रावणाचा वध करण्यासाठी, तो इथे आपल्या गावात अकोल्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे अशा अनेक खुणा आहेत की त्या सांगत बसायला मला वेळ नाही. आपला, मी तर नेहमी सांगतो की हा वरचा जो भाग आहे भंडारदरा, खरं हे प्रति काश्मीर आहे.
या प्रति काश्मीरचं जर डेव्हलपमेंट केलं तर आपला अकोला तालुका, संगमनेर तालुका याला खूप मोठं वरदान ठरेल. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून हा तीर्थक्षेत्र असेल, पर्यटन असेल, या सर्व गोष्टींचा विकास करण्यासाठी देखील आपल्या सर्वांना धडपड करावी लागणार आहे. राज्याचा, केंद्राचा निधी आपल्याला इकडे आणावा लागणार आहे. नदी संवर्धन प्रकल्प असेल, अनेक गोष्टी आहेत. कायद्याच्या चकाट्यामध्ये अडकलेल्या अनेक गोष्टी असतील. धरणाच्या खाली धरण उशाला आणि कोरड घशाला अशा प्रकारची मागणी, चर्चा आपल्या आदिवासी पट्ट्यामध्ये होते आणि ती रास्त आहे. बुडीत बंधारे बांधायचे असतील, पाणी त्या ठिकाणी पिण्यासाठी किंवा आदिवासी पट्ट्यात ते हे करायचं असेल, थांबवायचं असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टीसाठी देखील आपल्याला भविष्यामध्ये खूप काही करता येण्यासारखं आहे. मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती करेन की अनेक योजना आहेत सरकारच्या, त्या योजना पोचवण्यासाठी आपल्याला एक टीम तयार केली पाहिजे. आणि ती टीम जो अडलेला आहे, नडलेला आहे, ज्याला त्या योजनेची गरज आहे, त्याला मिळवून द्यायचा प्रयत्न झाला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात. एखाद्या गोष्टीमुळे त्या घराचं घर उभं राहतं, म्हणजे त्या योजनेमुळं. आणि म्हणून सरकारच्या योजना एकच कुटुंब साऱ्या योजना घ्यायचा प्रयत्न करतं. परंतु ज्याला निकड आहे, गरज आहे, असे कुटुंब शोधून त्यांना मदत कशी करता येईल. ते मागासवर्गीय असेल, दलित असेल, गरीब असेल किंवा आपल्या सुवर्ण समाजातलं अत्यंत गरीब कुटुंब असेल, त्याला त्या योजना कशा देता येतील. कोणत्या जातीचा, धर्माचा या ठिकाणी विषय नाही. जो अडलेला आहे, नडलेला आहे, त्याला कशी त्याची गरज आपल्याला पूर्ण करता येईल. सरकारच्या खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत, केंद्राच्या आहेत, राज्याच्या आहेत. आणि म्हणून त्यासाठी या सर्व योजनांचं एक आपण संकलन करून या योजना आपल्याला गाव पातळीवर कशा पुरवता येईल याचा प्रयत्न आणि प्रयोग झाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट माझी सर्वांना विनंती आहे की आपण निवडणुका असल्या की एकत्र येतो, निवडणुका असल्या तर आपण सर्व हे करायचं म्हणतो. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष, खरं म्हणजे त्यांचं मी मनापासून कौतुकी अर्थानं करतो की ज्या दिवशी निवडणूक संपली की दुसऱ्या दिवशी त्याची तयारी सुरू होते. मग ते एक शाखा असेल, त्याचं ते एक बूथ असेल किंवा एक मतदार यादीचं पान असेल, सारी रचना त्यांची दुसऱ्या दिवसावर सुरू होते. आणि आपण शेवटच्या वर्षात, आपण शेवटच्या दिवसात कामाला लागतो. आता ही पद्धत बंद केली पाहिजे. म्हणून शिंदे साहेबांना खऱ्या अर्थानं त्यांचे हात बळकट करायचे असतील, त्यांची ताकद जर वाढवायची असेल तर आपल्याला गाव तिथं शाखा केली पाहिजे, बूथ तिथे आपण एक टीम तयार केली पाहिजे. मग ती 20ची असेल, 25 असेल. आणि अशी बूथ तयार करून ही आपल्याला सर्व या माध्यमातून जर केलं तर भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असेल किंवा आमदारकी असेल, ही आपल्याला काबीज करायला काही वेळ लागणार नाही. म्हणून त्यासाठी आपण आजपासून कामाला लागूया. जिथे जिथे गरज असेल तिथे आम्ही पण येऊ, आमदार साहेब येतील, मी पण येईल. आणि म्हणून हे करणं, संघटन फार महत्त्वाचं आहे. आणि या संघटनेमधूनच खरी संघटना उभी राहील. या संघटनामधून खऱ्या अर्थानं निवडणुका आपल्याला करता येतील. म्हणून हे करण्याची काळजी आणि गरज लक्षात घ्या. आणि माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील की या दृष्टीनं आपण सर्वजण इथे बसले सगळेच कार्यकर्ते आहेत, गाव पातळीमध्ये रिस्पेक्ट असलेले लोक आहेत, काही सरपंच आहेत, जे आले नाहीत त्यांना पण हे सांगा. आणि इथून पुढे ज्या बैठका होतील पक्षाच्या त्यामध्ये हाच विचार सांगा की आपल्याला आता या पद्धतीनं जायचं आहे. आणि म्हणून जितका रिकामा वेळ आपल्या कार्यकर्त्यासाठी या निमित्तानं, या प्रबोधनासाठी दिला तर मला असं वाटतं आपलं पुढचं काम अत्यंत सुलभ आणि चांगलं होईल. आपल्या सर्वांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझ्याकडे जी काही निवेदनं दिलेली आहेत त्या निवेदनाचा मी सारासार विचार करून जेवढं काही मला देता येईल, जेवढं मला काही आणता येईल, जेवढं काही मला वरिष्ठांना सांगता येईल ते सर्व मला आणण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करील आणि पुरेपूर माप द्यायचा प्रयत्न करील. कुठे कमी जास्त होतं त्याचा काय राग मानू नका. कधी कधी हेळसांड होते त्याचा राग मानू नका. जाणीवपूर्वक केली जात नाही, अजाणतेपणे घडतं. अजाणतेपणे येता येत नाही. गावाला आलो नाही म्हणून राग मानू नका. बोलवलं म्हणून आलो म्हणून बोलू नका. तुम्हाला मी माहिती करता सांगतो की खासदाराला तर दिल्लीमध्ये निम्मा वेळ दिल्लीतच द्यावा लागतो, मिटिंगा, अधिवेशनं. आजपर्यंत तुम्हाला मी माहिती करता सांगतो की माझे 8 अधिवेशनं झाली आणि मी 7 कमिट्याचा मेंबर आहे.
7 कमिट्याच्या 7 मिटिंगा म्हटलं ते महिन्याला 1-2 मिटिंगा असतात. या साऱ्याचा जर विचार केला आणि परत पार्लमेंटरी कमिटीचे दौरे असतात तर निम्म्यापेक्षा जास्त वेळ माझा दिल्लीमध्ये गेलेला आहे. त्यामुळं हा पण विचार आपल्या लक्षामध्ये असू द्या. ते पण खऱ्या अर्थानं देशाच्या कामासाठी गेलंच पाहिजे, जावंच लागतं. खरं खासदार हा खऱ्या अर्थानं देशातले कायदे बनवण्याचा खासदार असतो. आणि देशामध्ये लोकसभेमध्ये जी चर्चा होती देशाच्या कायदे मंडळाच्या संबंधानं, कायद्याच्या संबंधानं अत्यंत महत्त्वाचे विषय असतात. आणि त्या ठिकाणी असलेली प्रेझेन्सी म्हणजे उपस्थिती, त्या ठिकाणी असलेला दबदबा हा सतत सातत्याने ठेवावा लागणार आहे. आणि म्हणून उपस्थिती देखील महत्त्वाची असते. म्हणून कदाचित या दृष्टीनं देखील काही उणिवा, काही म्हणजे आपल्या काही या दृष्टीनं मला येता आलं नाही म्हणून काही राग मनामध्ये ठेवू नका. सदैव आपलाच आहे, आपला माणूस आपल्यासाठी आहे. आणि मायभूमीसाठी तर म्हणजे जसं म्हणतं वाढताना एखादा थोडं वाढताना बुंदीचे दाणे जास्त वाढतो तसं निश्चितपणानं अकोल्यासाठी संघटनेसाठी निश्चितपणाने जास्त असेल हे लक्षात ठेवा. थांबतो. सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.